नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित राजवीर मल्होत्रा भाग 10. कॉलेजच्या लायब्ररीमध्ये श्री आणि शुभू अभ्यास करत बसले होते. पण श्रीचे लक्ष पुस्तकात लागत नव्हते. तिला सारखा पोवईचा तो प्रसंग आठवत होता. तिच्या आईची ती शेवटची किंकाळी आणि वडिलांनी राजवीरच्या हातात दिलेला तिचा हात. तिने आपल्या गळ्यातील त्या काळ्या मण्यांना हलके स्पर्श केला. हे मणी तिच्यासाठी कवच होते. श्री, काय विचार करतेस? शुभूने हळूच विचारले. काही नाही ग, बस असंच. मुंबई खूप वेगळी आहे ना? श्रीने विषय बदलला. हो, पण राजवीर दाजी पण किती बदललेत ना. आधी ते कसे असायचे आणि आता कसे आहेत? शुभू हसून म्हणाली. ते कोणासाठी बदललेत हे विसरू नको शुभू. त्यांनी स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी केली आहे, मला सुरक्षित ठेवण्यासाठी. श्रीचे डोळे पाणावले, पण ते लपवण्यासाठी तिने बाहेर पाहिले. लायब्ररीच्या खिडकीतून बाहेर पाहताना तिला राजवीरची काळी कार पार्किंगमध्ये उभी दिसली. राजवीर कारच्या बाजूला उभा राहून कोणाशी तरी फोनवर गंभीरपणे बोलत होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव सांगत होते की काहीतरी गडबड आहे. इकडे राजवीरला फोनवर त्याच्या खबऱ्याचा निरोप आला होता. भाई, गज्जूचे काही लोक कॉलेजच्या आसपास फिरताना दिसले आहेत, सावधान राहा. राजवीरने फोन खिशात टाकला. गज्जू, तू अजून जिवंत आहेस हेच माझ्यासाठी मोठं दुखणं आहे. पण जोपर्यंत श्री माझ्या नजरेसमोर आहे तोपर्यंत तू तिला शिवू सुद्धा शकत नाहीस. आज मात्र इकडे लायब्ररीत कमालीची शांतता होती. पण ही शांतता अभ्यासासाठी नव्हती, तर एका अनामिक भीतीपोटी होती. लायब्ररीच्या कोपऱ्यात बसलेली श्री शांतपणे पुस्तकाची पाने उलटत होती. पण तिचे लक्ष अक्षरांकडे कमी आणि लायब्ररीच्या दरवाजाकडे जास्त होते. तिला माहित होते तो येणार, कारण फोन बंद करून त्याने वर तिच्याकडे पाहिले होते. एक नजर. तितक्यात बुटांचा तो ओळखीचा कडक आवाज आला. राजवीर मल्होत्राने लायब्ररीत प्रवेश केला होता. हातात काही नोट्स आणि डोळ्यावर चष्मा असलेल्या राजवीरला पाहून तो एखादा क्रूर डॉन असेल असं वाटतही नव्हतं. पण त्याच्या चालण्यातील तो रुबाब अजूनही तसाच होता. श्रीनिका? राजवीरचा आवाज खोल आणि खर्चातला होता. श्रीने दचकून वर पाहिले. सर, तुम्ही इथं? तिला वाटले नव्हते की तो डायरेक्ट तिच्या समोर येऊ असा तिला आवाज देत. का? मी लायब्ररीत येऊ शकत नाही का? राजवीरने किंचित हसून विचारले. त्याचे ते हसणे पाहून आजूबाजूच्या विद्यार्थ्यांनी चक्क श्वास रोखून धरला. तसं नाही सर, पण आज लेक्चर नाही ना, तिने जरा चाचरीतच बोलली. हात शुभूचा नकळत तिने धरला होता. तो का हा सवाल राजवीर काय पण तिला सुद्धा पडला होता. बहुतेक हे ओळख न दाखवण्याचा त्याचा हा प्रस्ताव तिने खूपच मनावर घेतला होता. हे आता कोणी सांगितलं? त्याने भुवरून उंचावत म्हटलं की माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहेस. त्याने हे वाक्य हळूच तिच्या कानात म्हटलं. तसं नाही सर, पण आज ते वेलकम पार्टी आहे ना, ती अजूनही आपण अनोळखीच आहोत याच आविर्भावात होती. पण लेक्चर आम्ही सर लोक घेऊ शकतो, त्याने मिश्किल हसत म्हटलं. शुभदा, बन्या, जावा. तुमच्या क्लासमेट्सना सांगा की पुढचं लेक्चर माझं होणार आहे म्हणून. तो त्यांना तिथून घालवण्यासाठी बहाणा शोधत होता, कारण साहेबांना आपल्या मॅडमला जे नीट पाहायचं होतं ते एकटेच कशाला. किशोर, शुभदा, मीही येते, ती आपले सामान आवरत बोलते. अगं असू दे श्री, तू ये निवांत. बन्या बापूला ते कळले होते की सर त्या दोघांनाच का पाठवत आहे. शिवाय त्यालाही थोडा टाइम स्पेंड करायला आपल्या शुभडी बरोबर जे मिळणार होता तो बरं आता त्याने मिस केला असता. हो ना, तू थांब, आम्ही आलोच, शुभूने तिला डोळा मारत चिडवत म्हटले. तिलाही कारण कळले होते. अगं पण मी अशी एकटी कशी थांबू? तरी ती त्याच्याबरोबर न थांबण्याचा निर्णय घेत होती, ज्याचं आश्चर्य आता त्यालाही होत होतं. जेव्हा 6 महिन्यापूर्वी तिने त्याला गॅदरिंगसाठी विचारलं होतं तेव्हा तिने असं का विचारलं असावं हे चांगलंच कळलं होतं. कारण जसा तो पहिल्याच भेटीत प्रेमात पडला होता तसं तीही आपल्या पडली आहे हे त्याच वेळी त्याला जाणवत होतं. बस फक्त दोघांचा हा नजरेचा खेळ चालू होता तिच्या घरच्यांसमोर. आणि गॅदरिंगच्या वेळी बन्या बापू व शुभूला तिने स्पेशल फ्रेंड अशी ओळख करून दिली होती, जे तिला वाटत होतं अजूनही की त्याने ऐकले नसावे.
पण खरं हे होतं की त्याने त्या तिघांचं बोलणे ऐकले होते. काय झालं आहे? अशी का वागत आहेस तू? त्याने ती दोघं निघून गेल्यावर तिला लायब्ररीच्या मागे नेत म्हटलं. तसं लायब्ररीत आज एवढी गर्दी नव्हती. वेलकम पार्टीमुळे त्याचाच हा फायदा उचलत होता. कुठे काय झालं आहे? आणि मी तर तेच करत आहे जे तुम्ही आम्हाला करायला सांगितलं आहे. पण ती आत्ताही त्याच्याशी तुटक वागत होती. मी मी तुला इग्नोर करायला सांगितलं आहे. पण तो तर स्वतःच हे विसरून गेला होता की त्यानेच त्या तिघांना ओळख न दाखवण्याबद्दल सांगितले होते, ज्याबद्दल आत्ता ती बोलत होती. इग्नोर नाही, पण कमीत कमी ओळख दाखवू नका असं कुणी सांगितलं आहे? तीही आता त्याच्या हाताकडे एक नजर टाकत बोलते, जो तो लपवत होता आल्यापासून. हो, मान्य आहे, मीच सांगितलं आहे. पण आता इथे तर कोणी नाही ना? तसं आता त्याच्या लक्षात येतं की तिला नक्की काय म्हणायचं आहे. पण ही मात्र आता अजूनच फुगून बसली होती. तिला अजून काही बोलणार तोच त्याला असं जाणवलं की स्टुडंट्स काही इकडे येत आहे. तसं तो पटकन मागे सरकला, इच्छा नसतानाही, आणि मागच्या दरवाजाने बाहेर पडलाही. थोड्याच वेळात क्लासरूममध्ये तो आला. नेक्स्ट लेक्चर त्याचं चालू झालं होतं. क्लासरूममध्ये येताच त्याने सर्वांच्या नकळत तिला आधी शोधून काढले. तर ती मागच्या बेंचवर बसली होती आज. का कुणास ठाऊक त्याला ती मुद्दाम करत आहे असं त्याला वाटत होतं. पण त्याला परत वास्तवाचं भान आलं, कारण रोहित आणि त्याचा ग्रुप त्यांच्याकडेच पाहत होते, जे त्याला नको होतं. खरं तर तिच्या एका झलकसाठीच सर्व काही चालले होते. पुढच्या क्षणी राजीवने खडू घेतला आणि बोर्डवर लिहायला सुरुवात केली. त्याचे अक्षर अतिशय वळणदार आणि स्पष्ट होते. आज आपण बिझनेस एथिक्स, व्यवसाय नैतिकता या विषयावर चर्चा करणार आहोत. राजवीरचा कठोर आवाज वर्गात घुमला. रोहित अग्रवाल आपल्या बाकावर मागे झुकून बसला होता. त्याने आपल्या मित्राकडे सुयशकडे पाहून डोळा मिचकावला. बघितलं सुयश, ज्याने आयुष्यभर अनैतिक कामं केली, तो आज आपल्याला नैतिकता शिकवणार आहे. काय जोक आहे. रोहितचे बोलणे राजवीरच्या कानावर पडले, पण राजवीरने त्याकडे दुर्लक्ष केले. कोणी सांगू शकेल का नैतिकता म्हणजे काय? राजवीरने संपूर्ण वर्गाकडे पाहत विचारले. पूर्ण वर्गात शांतता होती. कोणाचीही हिंमत होत नव्हती उत्तर देण्याची. तोच श्रीने हळूच हात वर केला. ते पाहून राजवीरच्या नजरेत एक चमक आली, पण त्याने ती लगेच लपवली. बोल श्री. राजवीर नकळत तिच्याकडे पाहत बोलला. श्रीनिका पाटील सर. श्रीनिका उभी राहत डोळे फिरवत म्हणाली, सर, नैतिकता म्हणजे जे चुकीचं आहे ते माहीत असूनही बरोबर काय आहे याची निवड करणं. मग त्यासाठी कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल. राजवीर क्षणभर थबकला. श्रीनिकाने दिलेले उत्तर केवळ पुस्तकी नव्हते, तर ते त्यांच्या आयुष्याला लागू होणारे होते. राजवीरने तिच्या डोळ्यात पाहिले. त्या डोळ्यात प्रेम होते, आदर होताच, पण आज एक प्रकारची त्याला नाराजगी दिसत होती. व्हेरी गुड श्रीनिका, बस खाली, राजवीरने कोरड्या स्वरात म्हटले. पण त्याच्या मनात तिला आता काय झाले मध्येच असा प्रश्न दाटून आला होता. पण सध्या तिला विचारणं शक्य नसल्याने त्याने आपले लेक्चर पूर्ण केले. पण मॅडमने त्यानंतर एकदाही त्याच्याकडे साधे पाहिलेही नाही. एक तर तिला अशी मागे बसली म्हणून तो चिडला होताच, आणि आता ती अशी विचित्र वागत होती, ज्याचं नक्की कारण काय आहे त्याला कळत नव्हतं. लेक्चर संपलं तसं राजवीर बाहेर पडला. काय झालं असेल श्रीला? ती अशी का चिडली असावी आपल्या राजवीरवर? कसं म्हणावं तो आपल्या या नादान आणि नाठाळ पत्नीला? जाणून घेण्यासाठी ऐकत राहा राजवीर मल्होत्रा. बाकी हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.